बीएमसी मध्ये एसीबीच्या प्रकरणातील 207 आरोपींपैकी 112 जण अजूनही सेवेत आहेत। आरटीआय मधून बीएमसी मधील भ्रष्टाचाराचे धक्कादायक वास्तव आता समोर आलेले आहे। आरटीआय मधून बीएमसी मधील या भ्रष्टाचाराचे धक्कादायक वास्तव समोर आले। 207 आरोपींपैकी 112 कर्मचारी सध्या कार्यरत आहेत। 68 अधिकारी कर्मचारी निकालाधीश निवृत्त आहेत, तर 207 पैकी केवळ 27 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। काही भ्रष्टाचार प्रकरणे 2005 पासून प्रलंबित आहेत, तर 20 वर्षांहून अधिक काळानंतरही अनेक प्रकरणांना अंतिम निकाल अद्याप नाही। भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अभियांत्रिकी विभाग आघाडीवर आहे। 33 उप अभियंते, 13 सहाय्यक अभियंते, 13 कनिष्ठ अभियंते एसीबीच्या चौकशीत आहेत। 48 स्वच्छता कामगार, 24 मजूर, 6 मुकादम, 6 शिपाई ही चौकशीच्या कक्षेत आहेत। लाचखोरी आणि अवैध संपत्ती प्रकरणातील अभियोग मंजुरीचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत। कोविड काळात निलंबित 43 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्याचा खुलासा आहे। कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांची ही मागणी आहे। भ्रष्टाचार प्रकरणासाठी निश्चित कालमर्यादा आणि पारदर्शकता आवश्यक आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडलेत। स्नेहा, आपण पाहतोय आरटीआयच्या माध्यमातून, माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून धक्कादायक अशी माहिती आता समोर आलेली आहे, कारण ज्यांच्यावरती मोठे आरोप आहेत ते सुद्धा तिथं कार्यरत आहेत। 207 पैकी केवळ 27 जणांवरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। काय सविस्तर माहिती याबाबतची? अगदीच आपण कारण पाहत असतो महानगरपालिकेमध्ये बरेच भ्रष्टाचार घडत असतात आणि त्याची माहिती मात्र काही कारणास्तव मिळत नसते, परंतु आरटीआयच्या माध्यमातून ही जी माहिती मिळत आहे अत्यंत धक्कादायक अशी माहिती मिळत आहे। परंतु एकंदरीत जर पाहिलं तर अनेक असे जे भ्रष्टाचार आहेत ते काही काळानंतर बाहेर येत असल्याचं देखील म्हटलं जात आहे। आरटीआयच्या माध्यमातून हे जे काही माहिती समोर येत आहे त्या अनुषंगाने जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर एसीबीच्या प्रकरणाचं ही जी चौकशी सुरू होती आणि त्या संदर्भातला हा जो अहवाल आहे तो बाहेर पडलेला आहे। एकंदरीतच जी मागणी होत आहे या संदर्भात देखील जे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत त्या संदर्भात लवकरच कारवाई देखील होणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच स्नेहा, आपण पाहतोय यामध्ये 48 स्वच्छता कामगार, 24 मजूर, 6 मुकादम आणि 6 शिपाई सुद्धा चौकशीच्या कक्षेत आहेत। लाचखोरी आणि अवैध संपत्ती प्रकरणातील अभियोग मंजुरीचा प्रस्ताव सुद्धा अजूनही प्रलंब आहे। यामध्ये बरेच मुद्दे आहेत। कोविड काळामध्ये मात्र निलंबित 43 कर्मचाऱ्यांचा मुद्दा हा पुन्हा सेवेत घेतल्याचा खुलासा सुद्धा करण्यात आलाय। याबाबतची काय अधिकची माहिती आहे? काही तांत्रिक अडचणीमुळे स्नेहाशी आपला संपर्क होत नाही, मात्र 207 आरोपींपैकी 112 जण अद्याप कार्यरत आहेत। बीएमसी मधील भ्रष्टाचाराचे धक्कादायक वास्तव आता समोर आलेले आहे। 207 आरोपींपैकी 112 जण अजूनही सेवेत आहेत, त्यामुळे बीएमसी मध्येच हा गैरप्रकार सुरू आहे। या संदर्भातली अपडेट आता समोर येते। कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी या संदर्भातली मागणी केली आहे। भ्रष्टाचार प्रकरणांसाठी निश्चित कालमर्यादा आणि पारदर्शकता आवश्यक आहे, असं सुद्धा आता माहिती मिळत आहे। बीएमसी मध्ये एसीबीच्या प्रकरणातील 207 आरोपी आहेत। 207 आरोपींपैकी 112 जण अजूनही सेवेत आहेत। माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव समोर आलंय। 68 अधिकारी कर्मचारी निकालाधीश निवृत्त झाल्याची माहिती आहे। 207 पैकी केवळ 27 जणांवरच निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। लाचखोर आणि अवैध संपत्ती प्रकरणातील अभियोग मंजुरीचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत, तर कोविड काळात निलंबित 43 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्याचा खुलासा सुद्धा करण्यात आला। कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही मागणी केली आहे। भ्रष्टाचार प्रकरणासाठी निश्चित कालमर्यादा आणि पारदर्शकता आवश्यक आहे। 207 आरोपींपैकी 112 जण अजूनही सेवेत आहेत, त्यामध्ये 68 अधिकारी कर्मचारी निकालाधीश निवृत्त झालेत। त्यामुळे याबाबत आता महापालिकेच्या माध्यमातून दखल घेऊन नेमके काय निर्णय घेतले जातात, या इतर सुद्धा कर्मचाऱ्यांचं, आरोपींचं निलंबन केलं जातं का, हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। माहिती अधिकारातून हे धक्कादायक वास्तव आता समोर आलं। बीएमसी मध्ये खरं तर ज्या प्रकारच्या घडामोडी आपण पाहतोय, तब्बल 207 आरोपी आहेत आणि 207 आरोपींपैकी 112 जण अद्याप सुद्धा कार्यरत आहेत। त्यामुळे या इतर आरोपींवरती कारवाई कधी होणार हे पाहणं महत्वाचं आहे। 68 अधिकारी कर्मचारी निकालाधीश निवृत्त झालेत, तर 207 पैकी केवळ 27 जणांवरच निलंबनाची कारवाई करण्यात आली। त्यामुळे इतर आरोपींवरती नेमकी कारवाई कधी केली जाणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडले। स्नेहाकडे जाणार। स्नेहा, अतिशय धक्कादायक अशी ही संपूर्ण आकडेवारी जी आपल्याकडे येते, महापालिकेमध्ये नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न निर्माण होतोय। कारण 207 पैकी केवळ 27 जणांवरच निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। इतर आरोपींवरती कारवाई कधी केली जाणार हे पाहणं महत्वाचं आहे।
काय अधिकची माहिती याबाबतची? अगदीच कारण आपण पाहतो 207 पैकी फक्त 27 जणांवरती ही कारवाई आहे. अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे. कारण महानगरपालिकेचे अनेक भ्रष्टाचार समोर येत असतात, परंतु तरी देखील जर पाहिलं तर कारवाई कुठेही होताना पाहायला मिळत नाहीये. ही कारवाई लवकरच व्हावी यासाठी मागणी देखील मोठ्या प्रमाणात होत असते, परंतु तसं काहीच होताना पाहायला मिळत नाहीये. या आता येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाहायला मिळेल की नक्कीच कारवाई कधी होते हे पाहणं येत्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच स्नेहा, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी. तर काही भ्रष्टाचार प्रकरणे 2005 पासून प्रलंबित आहेत. 20 वर्षांहून अधिक काळानंतरही अनेक प्रकरणांना अंतिम निकाल मात्र अद्याप नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अभियांत्रिकी विभाग आघाडीवर आहे. 33 उपअभियंते, 13 सहाय्यक अभियंते, 13 कनिष्ठ अभियंते आता एसीबीच्या चौकशीत आहेत. यामध्ये 48 स्वच्छता कामगार, 24 मजूर, 6 मुकादम, 6 शिपाई सुद्धा चौकशीच्या कक्षेत आहेत. लाचखोरी आणि अवैध संपत्ती प्रकरणातील अभियोग मंजुरीचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत. कोविड काळात निलंबित 43 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्याचा आता खुलासा करण्यात आला. कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही मागणी केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणासाठी निश्चित कालमर्यादा आणि पारदर्शकता आवश्यक आहे. माहिती अधिकारातून हे धक्कादायक वास्तव समोर आले. बीएमसी मधील भ्रष्टाचाराचे धक्कादायक वास्तव समोर आले. 207 आरोपींपैकी 112 जण अजूनही सेवेत आहेत. माहिती अधिकारातून हे धक्कादायक असं वास्तव समोर आलेलं आहे. माहिती अधिकारातून हे धक्कादायक वास्तव आता समोर आलं. 207 आरोपींपैकी 112 जण अजूनही सेवेत आहेत. धक्कादायक अशी ही माहिती आता माहितीच्या अधिकारातून समोर आली. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावरती आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. कारण ज्या कर्मचाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्यांचं निलंबन होणं बाकी आहे, मात्र त्याऐवजी ते सध्या कार्यरत असल्याची माहिती मिळते. माहिती अधिकारातून हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बीएमसीमध्ये एसीबीच्या प्रकरणातील 207 आरोपी आहेत. बीएमसीमध्ये एसीबीच्या प्रकरणातील 207 आरोपी आहेत आणि ज्यामध्ये आपण पाहतोय की केवळ 27 जणांवरती अद्याप निलंबनाची कारवाई झाली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.